17 पालिकांमध्ये खुल्या प्रवर्गासाठी आरक्षण जाहीर. मुंबई, नवी मुंबई, पुणे, नाशिक, नागपूरसह इतर मनपांमध्ये खुल्या प्रवर्गातून महापौर होणार. मुंबई महापालिका महापौर पद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव. मुंबईत पहिला महापौर होणार. राज्यातल्या 8 महापालिकांमध्ये महापौर पदासाठीची ओबीसी आरक्षण जाहीर. पनवेल, कोल्हापूर, जळगाव, अहिल्यानगर, उल्हासनगरमध्ये होणार ओबीसी महापौर. राज्यातल्या 3 महानगरपालिकांमध्ये एससी प्रवर्गाचं आरक्षण जाहीर. ठाणे, जालना, लातूरमध्ये होणार एससी महापौर. मुंबई पालिकेच्या आरक्षण सोडतीवरती शिवसेना उभाटाचा आक्षेप. सोडतीमध्ये अनुसूचित जमातीचा प्रवर्ग वगळल्याने आक्षेप. शिवसेना उभाटाचे आक्षेप कुठल्याही नियमाला धरून नव्हते. किशोरी पेडणेकरांच्या आरोपांवर राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांचं उत्तर. तर नियमानुसार सोडत जाहीर केल्याचा दावा. जिथे अस्थिरता तिथे भाजपाबाबत निर्णय घेऊ. शिंदेंच्या पक्षासोबत अजिबात जाणार नाही. भाजपाला समर्थन देण्याबाबत खासदार राऊतांचं मोठं वक्तव्य. केडीएमसीमध्ये मनसेनं शिवसेनेला दिलेल्या पाठिंब्यावर उद्धव ठाकरे नाराज. असा निर्णय घ्यायला नको होता अशी प्रतिक्रिया दिल्याची माहिती. मुंबईत मराठी महापौर होत असेल तर राज ठाकरे सकारात्मक भूमिका घेऊ शकतील. भाजपाला पाठिंबा देण्यासंदर्भात बाळा नांदगावकरांचं सूचक विधान. वक्तव्यामुळे चर्चांना उधाण. अचलपूर नगर परिषदेत भाजप आणि एमआयएमची युती. समितीच्या सभापतीसाठी भाजप एमआयएमची युती. एमआयएमला शिक्षण आणि क्रीडा समिती सभापतीपद. तर राज्यातल्या 29 महापालिकांमधली महापौर पदाकरताची आरक्षण सोडत निघाली, जाहीर झाली. नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या उपस्थितीमध्ये आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. 50% महिला आरक्षणाचा नियम लागू केल्यानं राज्यातील 15 महापालिकांवर महिला राज असणार आहे. तर 14 ठिकाणी सर्वसाधारण वर्गाला संधी मिळणार आहे. महिलांना असलेल्या 50% आरक्षणानुसार 4 महापालिकांमध्ये ओबीसी महिला आणि 9 महापालिकांमध्ये खुल्या प्रवर्गातील महिलांकरता आरक्षण लागू असल्यानं या ठिकाणी महिला महापौर होणार आहे. मुंबई, नवी मुंबई आणि पुण्यामध्ये महिला महापौर असणार आहे. आपण बघितलं की मुंबई, नवी मुंबई आणि पुण्यामध्ये महिला महापौर असणार आहे. तर कल्याण डोंबिवलीमध्ये एसटी प्रवर्गाचा महापौर असेल. ठाणे, जालना आणि लातूरमध्ये एससी प्रवर्गाचा महापौर असेल. 29 महापालिकांकरता आरक्षणाची सोडत निघालेली आहे. 17 महापालिकांमध्ये खुल्या प्रवर्गाचं आरक्षण काढण्यात आलंय. या 17 महापालिकांमध्ये कुठल्या कुठल्या महापालिका आहेत तर मुंबई, पुणे, धुळे, नवी मुंबई, नाशिक, नागपूर, नांदेड, मीरा भाईंदर या पालिकांचा समावेश आहे. तिथं महिला महापौर खुल्या प्रवर्गातला होणार आहे. या 8 पालिकांमध्ये सर्वसाधारण महिला प्रवर्गांकरता महापौर पद राखीव ठेवण्यात आलंय. तर अमरावती, छत्रपती संभाजीनगर, परभणी, मालेगाव, वसई, विरार, सांगली, सोलापूरमध्ये सर्वसाधारण प्रवर्गातील पुरुष महापौर होणार आहे. खुल्या प्रवर्गामध्ये सुद्धा कुठं पुरुष महापौर होईल आणि कुठं स्त्री म्हणजेच महिला महापौर होईल याचं सुद्धा बायफर्गेशन आपण टीव्ही स्क्रीनवर बघता आहात. कल्याण, डोंबिवली, भिवंडी, निजामपूर, ठाणे आणि जालना या पालिकांचं सुद्धा आरक्षण जाहीर झालं. जालना आणि लातूरचं महापौर पद अनुसूचित जाती महिलांकरता राखीव ठेवण्यात आलेलं आहे. तर ठाणे, कल्याण, डोंबिवलीचं महापौर पद अनुसूचित जमातीकरता राखीव ठेवण्यात आलेलं आहे. महिला किंवा पुरुष कोणीही महापौर होऊ शकतात. ही चक्री फिरली. बघा कल्याण डोंबिवलीमध्ये काय आरक्षण पडलं. कल्याण डोंबिवलीमध्ये आरक्षण पडलं एससी प्रवर्ग.
ठाण्यामध्ये काय आरक्षण पडलं, ही चक्री फिरली आणि ठाण्यामध्ये आरक्षण पडलं एससी प्रवर्ग, महिला पुरुष कोणी महापौर होऊ शकतं. जालन्यामध्ये जाऊया. जालन्यामध्ये सुद्धा चक्री फिरली आणि एससी प्रवर्ग महिला असं आरक्षण पडलं. लातूरमध्ये सुद्धा चक्र फिरलं आणि चक्र फिरल्यानंतर एससी प्रवर्ग महिला असं आरक्षण पडलं. राज्यातील 8 महापालिकांमध्ये ओबीसी महापौर होणार आहे. या 8 महापालिका कुठल्या तर जळगाव, अकोला, अहिल्यानगर, चंद्रपूर या सगळ्या ठिकाणी महापौरपद हे ओबीसी महिला प्रवर्गाकरता राखीव ठेवण्यात आलेलं आहे. तर पनवेल, उल्हासनगर, कोल्हापूर आणि इचलकरंजीचं महापौरपद ओबीसी प्रवर्गाकरता राखीव ठेवण्यात आलेलं आहे. ही चक्री फिरली आणि पनवेलचं आरक्षण निघालं ओबीसी प्रवर्गाकरता. त्यानंतर इचलकरंजी आरक्षण निघालं ओबीसी प्रवर्गाकरता. लगेच बघूया चंद्रपूर. चंद्रपूरमध्ये सुद्धा आरक्षण निघालं ओबीसी प्रवर्गाकरता. महिला किंवा ओबीसी प्रवर्ग महिला असं आरक्षण चंद्रपूरमध्ये पडलं. आणि जळगावचं बघूया आता. जळगावमध्ये चक्री फिरली आणि ओबीसी प्रवर्ग महिला असं आरक्षण पडलेलं आहे. आता बघूया अकोला. अकोल्यामध्ये ओबीसी प्रवर्ग महिला असं आरक्षण पडलं. अहिल्यानगर मधलं चित्र काय आहे ह्या चक्रीच्या माध्यमातून बघूया. ओबीसी प्रवर्ग महिला असं आरक्षण पडलं, म्हणजे ओबीसी प्रवर्गातली महिला ही महापौर होणार. कोल्हापुरामध्ये चक्र फिरल्यानंतर ओबीसी प्रवर्गातला महापौर होणार. स्त्री किंवा पुरुष कोणीही चालेल असं समोर आलंय. तर उल्हासनगरमध्ये ओबीसी प्रवर्ग असं आरक्षण पडलं. ओबीसी प्रवर्गातला स्त्री किंवा पुरुष कोणीही महापौर होऊ शकतं उल्हासनगरमध्ये सुद्धा. मुंबईचं महापौरपद हे सर्वसाधारण गटातल्या महिला प्रवर्गाकरता आरक्षित करण्यात आलेलं आहे. भाजपकडून महापौरपदाचे दावेदार कोण आहेत यावर एक नजर टाकूया. तुम्हाला छायाचित्रासकट आम्ही कोण दावेदार आहेत मुंबईतल्या महापौरपदाचे ते दाखवतोय. योगिता कोळी, प्रीती साटम, अलका केरकर आणि राजश्री शिरवाडकर हे भाजपकडून महापौरपदासाठीचे दावेदार आहेत. आमच्या प्रतिनिधी प्रणाली यांच्याशी बोलूया. प्रणाली, छायाचित्रासकट आपण दावेदार दाखवतोय. मुंबईच्या महिला कोण असणार आहेत? योगिता कोळी, प्रीती साटम, अलका केरकर, राजश्री शिरवाडकर. काय अधिक सांगशील? खरं तर या 4ही महिला अशा आहेत की ज्या भाजपच्या जुन्या म्हणजे मी जसं म्हटलं की मूळ पक्षातल्या या सगळ्या महिला आहेत आणि त्यामुळं त्यांना या ठिकाणी जास्त संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. सुरुवात मी अलका केरकरांपासून करते, कारण यांच्या या जर आपण चौघीजणी बघितलं तर या चौघींमध्ये सगळ्यात जास्त वयाच्या त्या आहेत. मुंबई महानगरपालिकेचा त्यांना अनुभव आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की ज्या वेळेला भाजपची परिस्थिती ही फारशी चांगली नव्हती राजकीय दृष्ट्या मुंबई महापालिकेमध्ये, त्याही वेळेला त्या नगरसेविका म्हणून निवडून आलेल्या आहेत. शिवसेना जो जुना एक संघ असलेली शिवसेना होती त्याच्याबरोबर कामकाज करण्याचा त्यांना अनुभव आहे. राजश्री शिरवाडकर यांच्याबद्दल सांगायचं झालं तर ही त्यांची 3री टर्म आहे. राजश्री शिरवाडकर या अलका केरकर यांच्याच प्रमाणे संघ परिवाराशी संबंधित आहेत, उच्च शिक्षित आहेत. त्याचबरोबर त्यांना कलेची आवड आहेत. याच्यापूर्वी वेगवेगळ्या समित्यांमधून त्यांनी कामकाज बघितलेलं आहे. मुंबई महानगरपालिकेचा त्यांना चांगला अनुभव आहे. सगळ्यात महत्त्वाचं सायन कोळीवाडाच्या परिसरातून त्या येतात. त्या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणावर पाणी भरत होतं. आपण जो हा संपूर्ण माटुंगाचा परिसर आहे या परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी भरत होतं. तिथे त्यांनी भूमिगत टाक्या बनवून घेतल्या आणि तो प्रकल्प त्यांनी राबवला. त्यामुळे आत्ताच्या घडीला त्या ठिकाणी पाणी साचत नाही. ही एक चांगली गोष्ट राजश्री शिरवाडकर यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये करून घेतलेली आहे. तिसरी व्यक्ती आहे प्रीती साटम. प्रीती साटम सुद्धा जुन्या नगरसेविका आहेत. त्यांना चांगला अनुभव आहे आणि तरुण नेतृत्व या दृष्टीने सुद्धा त्यांच्याकडे बघितलं जातं. त्यामुळे प्रीती साटम यांचं सुद्धा नाव या ठिकाणी चर्चेमध्ये आहे. योगिता कोळी नावाप्रमाणेच त्या कोळी भगिनी असल्यामुळे मूळ मुंबईकर यांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या त्या आहेत आणि
रणरागिणी म्हटल्या जातात त्या खरं तर हिंदू रणरागिणी अशी एक त्यांची एक इमेज आहे आणि त्यामुळं त्यांचं नाव सुद्धा या ठिकाणी चर्चेमध्ये असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे. या चारही ज्या महिला आहेत खरं तर आणखी काही चेहरे आहेत, जसं मी मगाशी सांगितलं रितू तावडे एक नाव आपल्याला घेता येईल, त्यांना त्या शिक्षण समिती अध्यक्ष राहिल्या, त्यांचा सुद्धा यामध्ये एक चर्चा त्यांच्या नावाची सुद्धा होऊ शकते. परंतु हे होत असताना जसा हा जो क्रायटेरिया आपण आतापर्यंत बघितला की मूळ पक्षातला असावा, कामकाजाचा अनुभव असावा, प्रसार माध्यमांशी बोलण्याची खुबी असावी, सगळ्या पद्धतीच्या कठीण परिस्थितीमध्ये पक्षाला पुढे घेऊन जात असताना मुंबईचा विकास साधायचा, या सगळ्या गोष्टींबरोबर एक शेवटचा फक्त मी मुद्दा मांडते की या सगळ्यांबरोबरच पक्षाअंतर्गत जे वेगवेगळे गट आहे या गटांमध्ये कोणकोणत्या गटाचं आहे याला सुद्धा प्राधान्य दिलं जाणार आहे. त्यामुळे या 4-5 जणींपैकी नेमके कोणाचा नंबर लागतो हे बघणं अत्यंत औत्सुक्याचं ठरणार आहे. अगदी बरोबर. धन्यवाद प्रणाली, आपण सविस्तर माहिती दिली त्याबद्दल.